हॅलो. अच्छा लॉट मधला अच्छा ग्रुप मधला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. फायनलचं तिकीट कुठल्या संघाच्या बाजूने जाणार आणि उद्या कुठला संघ जल्लोष करणार पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे. एका बाजूला सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि त्यांना फाईट करतोय नेहा एंटरप्राइजेस वरचेवले रामशेठ घरत यांचा संघ. कॅप्टन संगम घरत, कॅप्टन करण मडवी. आज यंग टॅलेंट पाहिलं आपण. उद्या एक धाव आरोग्यासाठी. चालू करा सामना. गणपती बाप्पा मोरया होतोय. सलामीचे फलंदाज आलेत. आता मात्र बघूया वरचेवल्या संघाची रणमशीन काय करणार मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र भरपूर टाइमपास चालू आहे, त्यामुळे सामना त्वरित चालू करा. कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. वैयक्तिक पहिले सांगित पहिले षटक घेऊन आला आहे तो मात्र गोलंदाज भावेश. सलामीचे फलंदाज अमित नाईक आणि करण मडवी मैदानामध्ये आलेत. सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि त्यांना फाईट करतोय तो मात्र दमदार संघ नेहा एंटरप्राइजेस. याच्यामध्ये मयुरेश गरज सुद्धा आपल्याला खेळताना दिसतोय. आयकॉन सुरेश पाटील आहे. धारावी संघाचा गोलंदाज भावेश आलाय. भावेश नाईक. त्याला संगम टाइमपास नको, सामना तरी चालू करा. करण मडवी ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला अमित नाईक. दोन्ही घरच्या टीम आहेत, बघूया. भरपूर पावसाच्या लहरी सरी बरसत आहेत आणि त्या लहरी सरी बरसत असताना हा दिमागदार सामना. पहिला चेंडू रोहित घरत यष्टीरक्षक सुरेख कामगिरी करतोय. 3 षटकांची लढत आहे. आजच्या पूल मधला शेवटचा सामना. 22चा पुढचा चेंडू करणसाठी. लगातार 2 चेंडू निर्धाव. सामना 3 षटकांचा याची नोंद घ्या. तिसरा चेंडू. बाईच्या सर्वांमध्ये 1 धाव धावफलकावर. 22 याच्या षटकातील पुढचा चेंडू. समोर फलंदाज अमित नाईक. चेंडू जसा पडला तसा मात्र इथे क्षेत्ररक्षक जज करेपर्यंत दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही
आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. स्कोर गाडो स्कोर झाला तो मात्र 3. अतिशय भरपूर जोरदार पाऊस पडत आहे. बघूया. सुरेख कामगिरी. रबर बॉलची स्पर्धा पावसाळी खेळत असताना, पाऊस पडत असताना बॅट सटकण्याची भीती असते. हात ओले होतात, ग्लोव्ज ओले होतात, त्यामुळे खेळणं अशक्य असतं. पण इथं मात्र काय होणार, काय घडणार पाहायला मिळेल. बघा, फक्त टायमिंग जज केलं. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक जज करेपर्यंत सुरेख कामगिरी. फुटबॉक्सचा वापर शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी. आणि संघाची धावसंख्या धपकायला लागतो ती मात्र प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी गावठाण संघ धावफलकावर धावा लागला त्या मात्र 5. 3 षटकांचा सामना, 18 चेंडूचा खेळ, षटक समाप्त झालाय. तर दुसऱ्या षटकासाठी प्रारंभ करण्यासाठी गोलंदाज आलाय. तो मात्र कुठला गोलंदाजी करेल, संगम की सूरज पाहायला मिळेल. त्याला टाइमपास करणं का रोहित घरत. वरचावला संघ भरपूर टाइमपास करतो. रामशेठ घरत घरचा संघ आहे. जरा आपण संगम आलाय गोलंदाज. कोर्टामध्ये आरोपीने काय गुन्हा केला ते मात्र विचारतो. आता मध्ये इथे मात्र काय कशा प्रकारे गोलंदाजी करणार वकील संगम घरत. करणसाठी हा चेंडू पडला आहे आणि चेंडू इथे मात्र जेल होईल का. आणि रोहित घरत मात्र छेड सोडतोय आणि त्याचा फायदा मिळतोय मात्र गावदेवी गावठाण संघाला. आत्ता मात्र झेल कोणाचा सोडलाय, करण मडवी. 7 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे जाताना दिसतोय आणि संघाची धावसंख्या या चौकारानं धावफलका धावा लागतात त्या मात्र 11. झेट सोडल्यानंतर फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि एखादा सेट झालेला फलंदाजाचा जर आपण झेट सोडला तर तो फलंदाज आपल्या संघासाठी घातक ठरू शकतो. 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपटावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. प्रयत्न भरपूर चांगले होते रोहितचे, परंतु पावसाळी वातावरण पाय घसरतोय, सटकतोय आणि त्याचा मात्र फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. गावदेवी गावठाण संघ 13 धावा धावफलकावर. संगमच्या षटकातील पुढचा चेंडू करण मडवीसाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. 1 धाव पुन्हा केली. दुसऱ्या प्रयत्न चालू आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने होतोय मयुरेश आणि इथे मात्र फिरकी थोडीशी खराब झाली, त्या कारणामुळे फलंदाज सुरक्षित. संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर गाडवा स्कोर झाला तर मात्र 14 धावा धावफलकावर. नेहा एंटरप्राइजेस अगेन्स्ट सतीश स्मृती गावदेवी गावठाण. अमित नाईक साठी चेंडू पडतोय. संगमचा चेंडू भिरकावून दिलाय. अमित नाईकच्या बॅटमधून आला हा दमदार षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर गाडवा स्कोर झाला तो मात्र बिनबाद. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडू आलाय. दन 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 करत पंतांचा इशारा आलाय. चौकार. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटक संपलीत. शेवटचं अंतिम षटक, निर्णायक षटक. पाहूया या षटकामध्ये किती धावा येतील. चला सूरज पाटील, नो टाइमपास. तन्मय आलाय. 24 झाल्यात. या शेवटच्या षटकांमध्ये किती धावा येतील ते मात्र फलंदाजी करत असताना सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ आणि त्यांना कशा प्रकारे रोखेल तो मात्र नेहा एंटरप्राइजेस वरचवले संघ. एका बाजूला रामशेठ घरत
तर दुसऱ्या बाजूला सुनील मडवी, आकाश टकले. पहिल्या षटकामध्ये 22च्या फक्त 4 धावा आल्या होत्या. पंचांचा खराब चेंडूचा इशारा. संघाची धावसंख्या क्वार्टर सेंचुरी झाली, 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर लागल्यात. पाहूया पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या बटामध्ये करण मडवीच्या बॅटमधून हा आलाय दमदार षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर गार्ड स्कोर झाला बिनबाद. 2 षटक आणि काही चेंडू समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर. दमदार कामगिरी, दमदार कामगिरी. विकेटची पाहणी केली असता, विकेटला ट्रिपल अर्पण केलं असता, विकेटचं पूजन झाल्यानंतर जी सामन्याला सुरुवात झाली ते नॉन स्टॉप दमदार स्कोर. 31 झाल्यात. तनेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच वल्लेत. स्क्वेअर मारा. धावसंख्या अवंताच्या सुरुवातीमध्ये धावफलकावर 1 ने वाढ होतोय. 32 धावा धावफलकावर बिनगडी बाद. मात्र यष्टीरक्षक बदलला. रोहित घरातला पाचारण केलंय भावेशने. कारण तर क्रिकेटमध्ये 100% योगदान जर कोणाचं असेल तर यष्टीरक्षक. फलंदाज कुठल्या पोझिशनला खेळतोय त्या प्रकारे गोलंदाजाला सजेशन देणं हे यष्टीरक्षणाचं काम असतं. वलिया पुन्हा एकदा सामन्याकडे. तनेचा पुढचा चेंडू करण मडवीसाठी परतोय. 32 धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटकं कंप्लीट झाली. तिसरं षटक प्रगती पटावर. पुढचा चेंडू बघूया. झेल होतो की षटकार. सूरज पाटील झेलच्या खाली आणि इथे मात्र मोठा मासा जाल्यामध्ये सापडलाय आणि करण मडवी बॅट टू द पॅव्हलियन. दुसरा हादरा गावदेवी गावठाण संघाला करणच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज लगेच पाठवा. केतन म्हात्रे. पनवेल तालुका, ठाणा जिल्हा या एरिया मधले सुद्धा आयकॉन खेळाडू आज या मानगरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळालेत आपल्याला. बघूया. एकच फाईट, वातावरण टाईट. धावसंख्या एक बाद 32 झाली. आता मात्र या षटकातील काय चेंडू शेष असतील? 4 चेंडू शेष. केतन साठी चेंडू परतो आहे. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. समोर फलंदाज केतन आहे आणि गोलंदाज पण तेवढा चाणक्य आहे. वा, फक्त क्लिक केलं. चेंडू मात्र भिरकावून दिला. इथे मात्र लाजवाब आणि केतन मात्रेचा झेल पकडलाय. तो मात्र संगम घरात. दोन चेंडू बाकी असतील या षटकातील. नवीन बॅट्समॅन येऊ द्या. धावसंख्या 2 बाद 32. गावदेवी गावठाण. काय तनेने जबरदस्त गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4. त्याच्यानंतर मात्र सुरेख अशी कामगिरी केली फलंदाजी करणाऱ्या संघाने, गावठाण संघाने. परंतु नवीन फलंदाज आकाश आलाय. आता घरचा माणूस आहे, दादा लगेच सांगेल. स्पीडअप करा प्लीज आकाश. पण स्वप्न मात्र पूर्ण झालंय. जे स्वप्न पाहिले होतं सौरभ पाटीलने, रामशेठ घरतने, ते मात्र स्वप्न मात्र इथे आज पूर्ण झालंय. आता डे नाईट फॉर्मॅट ठेवला होता, परंतु आज मात्र या फॉर्मॅटला खरोखरच संजय वाडेंचं कौतुक करत एवढं कमी आहे. 2 बाद 32 धावा धावफलकावर. षटकातील काळजीचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू. जबरदस्त वेगवान चेंडू पडलाय.
आणि पंच बोलले स्वेर मारा. धावसंख्या धावकार लागतो ती मात्र वाईड वाईड. धावसंख्या 33 धावा धापलकावर. षटकातील पुढचा चेंडू तनयचा परतो आहे. दमदार चेंडू, दमदार गोलंदाजी. कारण तर पावसाच्या सरी बरसत आहे ना. या षटकातील या इनिंग मधला पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शेष. 4-6-3-2 की निर्धाव. आणि आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अपरका धाव लागला त्या मात्र 33 आणि 34 धावांचं टार्गेट. 18 चेंडू 34 ची गरज असेल ती मात्र नेहा एंटरप्राइजेस वर्चवले संघाला. चला सलामीचे फलंदाज प्रारंभ आणि करूया शुभारंभ. ऐकूया पुढील आवाज महेंद्र पाटील यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच सागर पाटील. 2 दिवस आपला आवाज इथे घुमणार आहे. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये आपण पाहता सर्व पाटील आणि रामशेठ गवत या दोघांच्या वाढदिवसाच्या विद्यार्थ इथे या स्पर्धेचं आयोजन केलं. आणि या मैदानावरील पहिलंच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि डे नाईट फॉर्मॅटचं जे स्वप्न देखील सत्यात उतरलं गेलंय. आणि स्वप्न पाहत असताना मैदानावर आपण पाहताय आणि इंडियामध्ये नाही जगामध्ये फर्स्ट टाइम झालंय बास की एवढा मोठा पाऊस, त्यात डे नाईट मॅचेस. आणि या मैदानावर खेळाडू बघा आपण. आयकॉन खेळाडू केतन म्हात्रे, आयकॉन खेळाडू अमित नाईक, आयकॉन खेळाडू सूरज पाटील, आयकॉन खेळाडू विशाल भोईर. एवढे मोठे मोठे आयकॉन खेळाडू आजच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय लाजवाब दर्जेदार क्रिकेटचे रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळाले. आणि मला इथे बसण्याची संधी दिली म्हणून मी सर्वप्रथम संजय पाटील बॉस यांचा आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर सागर आणि रामशेठ गवत यांचा देखील आभार व्यक्त करतो की मला इथे येण्याची आणि समालोचन करण्याची संधी दिली. संजय पाटील बॉस यांनी सांगितलंय की मयू या मैदानावर मॅचेस असतील तेव्हा तू यायचं. आणि लाईफ टाईम मेंबरशिप त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे म्हणून मी नेहमीच त्यांचा सदा ऋणी असतो. आमचे एन्जॉय ग्रुपचे सर्व प्रकाश पाटील नाना असतील, त्यांचं देखील खूप सारं योगदान असतं. जीवन घडत असतं. त्या जीवन घडण्यामध्ये या घडवणुकीमध्ये या व्यक्तिमत्वांचं खूप सारं पाठबळ मला असतं आणि पाठिंबा खूप महत्वाचा असतो. चला लाईट गेली तर असंच खेळायला लागेल. सूरज भाई चला आपण संगम आणि सूरज पाटील अशी जोडी मैदानामध्ये. एका बाजूला आपण सतीश स्मृती गावठाण, दुसऱ्या बाजूला या स्पर्धेच्या मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये नेहा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रामशेठ गवत यांची टीम वरची ओवळ्याची आपण पाहतोय. काय कमालीचं हा वातावरण पहा. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा सामना बघताय ना, मनाचा आणि डोळ्याची पारणं फिरणारा सामना. आणि अशा प्रकारचा सामना आणि अशा प्रकारचं मैदान हे सज्ज झालंय फक्त आणि फक्त या देशामध्ये एकमेव आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मनगर या स्वामींच्या आशीर्वादाने, या स्वामींच्या छायेमध्ये हा मैदान सुसज्ज झालाय. सुपर 2 ची लढत आणि आयकॉन आम्हाला भेटलेत. केतन म्हात्रे, अमित नाईक आणि सूरज पाटील सारखे आयकॉन आम्हाला या सामन्यामध्ये सुपर 2 च्या लढतीमध्ये पाहायला मिळालेत. यापेक्षा मोठं भाग्य काय असेल एस के पाटील सर? तर यापेक्षा मोठं भाग्य काहीच नाहीये. आज मी माझ्या कॉलेजच्या भूमिकेमधून सुट्टी घेऊन समालोचकाच्या भूमिकेमध्ये आलो आणि आजचा दिवस माझा आनंददायी गेला. थँक्यू सो मच आयोजक आणि संजय पाटील बॉस आणि नाना देखील यांचा देखील आभार. नानांची टुर्नामेंट देखील थोड्या दिवसात येते. त्या टुर्नामेंटची संपूर्ण जिम्मेदारी त्यांनी माझ्यावर दिलेली असते. संपूर्ण विश्वास माझ्यावर ते दाखवतात. 1 लाखाची नाई स्पर्धा आपण पाहिली आहे आणि 1 लाखाची रबर बॉल स्पर्धा देखील येईल. आणि नक्कीच
बॉसच्या संपूर्ण आयुष्यातील एकमेव हा दिवस आहे की एवढे चांगले सामने, एवढा सुसज्ज मैदान आणि हा क्लायमेट, या क्लायमेटचा आनंद घेण्यासाठी जे प्रेक्षक राजा जमलाय आणि लाईव्हच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात, मी महेंद्र पाटील सर्वांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. गेम ऑन सुपर 2 चा मुकाबला, एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला अमित नाईक, एका बाजूला केतन, एका बाजूला भावेश भोईर. विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, काय घडतंय काय बिघडतंय आणि इथून मात्र आलाय पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट आली आहे. सूरज पाटील बॅक टू द डगआउट. मागच्या 2 सामन्यांमध्ये बॅक टू बॅक 250 मारणारा सलामीचा फलंदाज निराश होऊन तंबूच्या आसला परततोय आणि आता मात्र इथून कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर गोलंदाजी करत असताना अष्टपैलू धडाकेबाज बायकरमॅन केतन म्हात्रे. लेजंड वर्सेस लेजंड असा हा मुकाबला. लेजंड वर्सेस लेजंड, एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला केतन, एका बाजूला यंगस्टार तर एका बाजूला बायकरमॅन. आणि ही लढत मात्र संपुष्टात आली आहे. सूरज पाटील याच्या खेळीचा अंत संपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय भावेश नाईक, आणखीन एक आयकॉन फलंदाज. नेहा एंटरप्राइजेस संघाकडून खेळत असताना कमालीचं इथं स्ट्रोक मारलं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न संगम आणि आपण पाहतोय भावेश नाईक अशी जोडी. वैयक्तिक आणि सांघिक 2 धाव संख्येने इथून माझा संघाचा श्री गणेशा होतोय. 18 चेंडूंचा आणि या 32 धावांचा, 16 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग करणं बाकी आहे. 34 धावांचं माफक आव्हान होतं. 2 धावा धावफलका लागलेत. येणारे 16 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. 200च्या स्ट्राईक रेटने हे धावा जमवाव्या लागतील. नेहा एंटरप्राइजेस वरचेवले संघाला तर रोखण्यासाठी सज्ज असेल. आपण पाहतोय सतीश स्मृती, गावदेवी गावठाण, एका बाजूला आकाश टकले यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला संगम गवत याचा संघ. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढंच दर्जेदार ग्राउंड इथे पाहायला मिळतोय. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली टुर्नामेंट कुठली असेल तर मी सांगेन सन्मानाने, आत्मविश्वासाने आत्माराम शेठ जानू पाटील यांच्या मैदानावरील सौरभ पाटील आणि राम शेठ गवत यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेली टुर्नामेंट पावसाळी रबर बॉलचा पहिला सामना या मैदानावरील अतिशय रंगत देतोय. 2 धावा येतात, 4 धावा धावफलका लागल्या जात आहेत. अजूनही 14 चेंडू 30 धावा. कोण हारणार, कोण जिंकणार हे इम्पॉर्टंट नाहीये. इथून जिंकेल तो फक्त आणि फक्त क्रिकेट जिंकणार आहे. आलाय उत्तुंगाचा षटकार, बिग हिट आलाय. या बिग हिटीने धावा पोचल्या तब्बल 10 धावा. कोण हारणार, कोण जिंकणार, बॉस इथे जिंकणार फक्त क्रिकेट. आणि उद्याच्या दिवसामध्ये आणखीन मज्जा बघायला भेटणार आहे. कारण उद्या सगळे लेजंड प्लेयर, सगळे 40+ सगळे टॉपचे प्लेयर आपल्याला या मैदानावर खेळताना दिसतील. आणखीन एक बिग हिट, बॅक टू बॅक भावेशाच्या बॅट मधून आलाय उत्तुंग असा बिग हिट. स्वामींच्या रनाशी जाणारा षटकार. 2 चेंडू 2 षटकार आणि या सामन्यामध्ये पूर्ण हवा काढण्याचा प्रयत्न केला या फलंदाजाने. भावेश नाईक का मला आयकॉन म्हणून निवडलंय या संघानं. आणि मी सूरज नाही तर मी, कारण सूरज आयकॉन पहिल्या चेंडूवर बाद झाला. मात्र ज्या कर्णधाराने माझ्यावर विश्वास ठेवून आयकॉन म्हणून मला घेतलंय त्या कर्णधाराला मी निराश होऊन देणार नाही, नाराज होऊन देणार नाही. आणि पूर्णपणे सिद्ध करत असताना 16 चेंडू धावफलकावर गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आणि फलंदाजी करत असताना 2 षटकारांचं योगदान सागर आतापर्यंत त्यांनी दिलं आहे. म्हणजे धावा रोखण्यासाठी ज्याने प्रयत्न केला, धावा रोखण्यासाठी सागर ज्या
गोलंदाजाने प्रयत्न केला, तो फलंदाजी करत असताना इथे दर्जेदार फलंदाजी आणि संगम देखील सांगत नाहीये. संगमच्या बॅटमधून देखील आलाय उत्तुंग असा पहिला चेंडू खेळत असताना षटकार. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 12 धावा. आणखीन एक बिग हिट. बॉसला सांगत होते, बॉस मी प्रॅक्टिस केली नाही, मी आता 3 महिने खेळलो नाही, आणि इथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार. कोणासाठी? तर फक्त आणि फक्त राम घरत यांच्यासाठी. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळतोय. नेहा इंटरप्राइजेस राम घरत पुरस्कृत वरचेवले संघ. 10 चेंडू 1 षटकारची आवश्यकता. येईल का? 10 चेंडू 1 षटकार. षटकार. मॅच फिनिश. बॅक टू बॅक 3 षटकार मारणारा चौथा फलंदाज ठरतोय संगम भोईर आणि महेंद्रसिंग धोनी. संगम घरत महेंद्रसिंग धोनी स्टाईलने मॅच फिनिश ठरतोय आणि सलग 3 षटकार मारणारा चौथा खेळाडू ठरतोय संगम कॅप्टन वरचेवले संघ नेहा इंटरप्राइजेस, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे सामने भरवले ते राम घरत आणि सौरभ पाटील. दोन्ही खुश, कारण राम घरत यांचा संघ पोहोचलाय सुपर 2 मध्ये. मग राम घरत 40+ मध्ये सुपर 2 मध्ये जाईल का? येणारी काल आणि वेळ पाहण्यासाठी पाहत व्हा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आत्माराम शेठ जानू पाटील क्रीडांगण सजलाय 2 दिवसीय सामने, आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच भावेशने पहिला शतक फेकला, 4 धावा खर्च केल्या आणि विजयासाठी 2 मोठे षटकार मारले. 5 चेंडू 16 धावांचं योगदान त्याने दिलं. विश यू ऑल द बेस्ट रामशेठ, आणि वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा. मॅसेज